नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी कोराळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आमचे मित्र श्री राहुल यांच्या शेतामध्ये आपण आलोय। तर त्यांचं या ठिकाणी ऊसाचा प्लॉट दिसतोय। ऊसाचं विक्रमी उत्पादन काही वर्षापासून ते SV ॲग्रोचं तंत्रज्ञान वापरत आहेत। आपण त्यांनाच प्रत्यक्ष भेटूया आणि त्यांच्याकडूनच ऐकूया। नमस्कार। नमस्कार साहेब, आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं जरा। राहुल दिलीप मालशिकारे, मुक्काम पोस्ट कोराळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे। बर साहेब, या ठिकाणी आपला ऊस हा दिसतोय, किती महिन्याचा ऊस आहे हा? साधारण 15 महिन्याचा ऊस आहे। 265 जातीचा। मला वाटतं याची तोड पण चालू झालेली आहे। हो, तोड चालू आहे। बरं साहेब, मला सांगा, ह्या ऊसाला तुम्ही किती वर्षापासून ह्या ठिकाणी ऊस आहे तुमचा? तसं विचार केला तर पहिल्यापासून आमची ऊसाची शेती असते इथं, परंतु एवढ्या 2-4 वर्षात आम्ही SV ॲग्रो सोल्युशन इंदापूर म्हणजे 4 वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी ऊसाला सतत लागोपाठ 4 वर्षापासून SV ॲग्रोची टेक्नॉलॉजी वापरताय। हो. आणि त्याचा हा परिणाम अर्थात रिझल्ट आपल्या समोर दिसतोय। तर हे तुमची जमीन असं कळालं की क्षारपड जमीन आहे, म्हणजे चोपन प्रकारची जमीन आहे। हो, आणि अशी जमीन असूनही त्या ठिकाणी हे ऊसाचं असं अगदी आगडबंब ऊस पाहायला मिळतात, वजनदार ऊस दिसतात। तर मला सांगा बरं, तुम्ही काय काय वापरलं याला? सुरुवातीला लागण केल्यानंतर कीटोन कॅपेजचे 3 वेळा मी स्प्रे घेतलं होतं वरून, म्हणजे उगून आल्यानंतर स्प्रे घेतलेले 3 वेळा घेतलं होतं। त्याच्यानंतर आपलं ह्याला बांधणीच्या अगोदर आपण बाळबांधणी करतो का, त्यावेळेस फ्रुटर, कॅन्टर आणि थोडासा युरिया टाकला होता त्यात। अच्छा, म्हणजे रासायनिक खतं तुम्ही फार कमी केलेली आहेत? कमी म्हणजे बांधणीला तर वापरलंच नाही काय। अच्छा, आणि बांधणीला हेच वापरलं होतं काय, फ्रुटर आणि कॅन्टर। त्याच्यानंतर ड्रिप वगैरे नाही राहणार, परंतु मी SVK 59 आणि ड्रिप हे असे पाण्यातून सोडून दिलं होतं। अच्छा, मग हा रिझल्ट काय वाटतो तुम्हाला? मला वाटतं तुमचं मागच्या वर्षी सुद्धा विक्रमी उत्पादन या ठिकाणी 100 टनापर्यंत पोहोचलं। 94 टन गेल्या 94 बसलो। आणि खोडवा सुद्धा चांगला, भरपूर टनेज खोडव्याचं सुद्धा आपल्याला मिळाली पर्यंत बसलं होतं आपल्याला। आणि आता ह्या ऊसाच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं की याचं खरं सांगायचं झालं तर हे मी वापरतो का कंपनीचं, तेव्हापासून माझ्या शेतीत चांगलाच बदल झालेला आहे। आणि ही आपण बघू शकता ही कोकणात अशी जमीन होती, परंतु आता मातीत चहापत्ती सारखी मऊ झालेली दिसत आहे। अच्छा, बरं, हे ऊसाचे किती कांडे आहेत जरा मोजून सांगताय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 40 कांड्यापर्यंत जवळपास हा, तसं बघायला गेलं तर 45 पर्यंत पण आहे। 45 कांड्यांपर्यंत सुद्धा या ठिकाणी ऊस आहे। थोडासा आता तो मधल्या मोठ्या पावसामुळे पडलाय ऊस, तरी पण ऊसाची जाडी आणि कांड्याची लांबी पण चांगली दिसते। आणि मला असं वाटतं वजन सुद्धा हा ऊस एक किती वजन भरलं? वजन केलं होतं तर 5.5 ते 5 किलो पर्यंत एक ऊस भरतो। 5 ते 5.5 किलो वजनाचा एक ऊस भरतो। याचा अर्थ उत्पादन तुमचं याही वर्षी अगदी 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त निघण्याची अपेक्षा वाटते। तर हा तुमचा रिझल्ट आता अनेक शेतकरी बंधू आमचे पाहणार आहेत, त्यांच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगताय का? 99 75 59 1005। परत एकदा सांगा। 99 75 59 1005। ओके, धन्यवाद.